भाजपच्या 175 जागा आल्यास ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकल्याचं सिद्ध होईल. स्ट्रॉंग रूमवरून काँग्रेसचा गंभीर आरोप. निवडणूक आयोगाने राज्यातील एकाही नगराध्यक्षपदाच्या आणि बहुतांश नगरपालिकेच्या प्रभागातील निवडणुका पुढे ढकलल्याने एकच गोंधळ उडाला आणि त्यातच राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान सुरू असताना 3 डिसेंबर रोजीच्या निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यावरून राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक आयोग आणि राज्य सरकारचं साटेलोट असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर अभियोग प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा दिला आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा ईव्हीएम घोटाळ्यावर भाष्य केलेलं आहे. ईव्हीएम संदर्भात तुमची भूमिका स्वच्छ आहे, तर निकालासाठी 20 दिवस थांबण्याची वेळ का आहे? राज्यातील 268 पैकी 175 जागा भाजपच्या येथील हे कशाच्या आधारावर बोलताय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. तुम्ही कोणते दिवे लावले ज्याने एवढ्या जागा येतील, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. लाडक्या बहिणीच्या नावाचा वापर करून लाडक्या बहिणीच्या नावाने निवडून आले. ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न आहे. जर भाजपच्या 175 जागा आल्या तर भाजपने बेईमानी करून ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. निवडणूक ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंग रूम बाहेर अनेक ठिकाणी गडबड झालेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जामर लावा, रूम बाहेर मोठी स्क्रीन लावा, उमेदवाराला लाईव्हचे ॲक्सेस द्या. पण हे करायला निवडणूक आयोग तयार नाही. म्हणजे सरकारचा 175 जागा मशीनच्या आधारावर जिंकणं हे टार्गेट आहे, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो घोळ निर्माण झालेला आहे, उमेदवार आणि लोकांमध्ये जो मनस्ताप निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं आहे, अशा निवडणूक आयोगावर नावे आणून त्यांना त्याची उचलबांगणी केली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आर्टिकल 243 प्रमाणे आपल्याला करता येईल. हे बघा, काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विरोधक आता बोंबलतील आमचा निकाल पाहू. तुम्ही का नाही मग कोर्टात जात? उद्या काऊन नाही काउंटिंग करून घेत? तुम्हाला 20 दिवस वाट पाहायची पाळी कशाला आणताय? तुम्हाला ईव्हीएम च्या संदर्भात तुमचा विश्वास आहे, तुम्हाला तुमची भूमिका स्वच्छ आहे, तर मग तुम्ही का नाही करत? आम्ही म्हणतो तर विरोधक आरोप करतील, मग निवडून तुम्ही कसे म्हणू शकता की 268 पैकी 175 जागा भाजपच्या येतात? कशाच्या आधारावर बोलता? कोणते दिवे लावले सरकारने तर या आधारावर तुम्ही बोलताय? आज तीनही पक्षामध्ये प्रचंड मारामारी आहेत. एकामेकाच्या विरोधात उभे टाकलेत, एकामेकाचे कपडे उतरवण्याचं काम झालं, नामुष्की केली, एकमेकाची नाचक्की झाली, लोक तमाशा बघत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये 175 जागा भाजपला मिळणार म्हणून आधीच घोषित करणं, याचा अर्थ असा आहे की लोकांच्या डोक्यात तुम्ही घातलंय सुरुवातीलाच की आम्हाला एवढेच जागा मिळणार आणि मग छेडछाड करायला मोकळे झाले तुम्ही. जसं लाडक्या बहीण पुढे आणलेत आणि ईव्हीएमचा वापर करून निवडणुका जिंकल्यात. काय सांगतात? लाडकी बहीणमुळे निवडणुका जिंकल्यात. बिहारमध्ये असं सांगितलं 10,000 रुपये दिल्यामुळे महिला आम्हाला मतदान केले. त्यामागचं हे दाखवायचं कारण वेगळं आहे आणि मागची भूमिका ईव्हीएम मध्ये घोळ करून मतचोरी करून निवडणुका जिंकण्याचा फंडा आहे. हे आता स्पष्ट आहे. जर निवडणुकामध्ये 175-70 जागा आले भाजपच्या, तर त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे यांनी बेमानी करून ईव्हीएम मध्ये गडबडी करून हॅकिंग करून यांनी निवडणुका जिंकल्या हे स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.